हाय हॅलो नमस्कार. मी गायत्री गिरी तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल गायत्रीज क्रिएटिव्ह माइंडमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बेस कसा बनवायचा याची डिटेल रेसिपी बघितली होती. तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. आणि आता या व्हिडिओमध्ये क्रम कोटिंग कशी करायची हे बघणार आहोत. तर सगळ्यात पहिलं मी गनाश बनवून घेतला, कारण आपला चॉकलेट केक होता. आणि त्यानंतर क्रीम व्हिप करायला घेतली. पहिलं तर थोडं हळूहळू 1 to 2 स्पीडवर 2-3 मिनिट बीट करून घेतली. त्यानंतर 7 स्पीडवर 5 मिनिट बीट करून घेतली. 2 पीक येईपर्यंत क्रीम बीट करून घेतली. त्यानंतर लगेच बेस कट करून घेतला. 2 बेस असल्यामुळे प्रत्येक बेसचे 3-3 इक्वल पार्ट करून घेतलेले आहेत. मी बेस कट करण्यासाठी सुरीचा वापर केला आहे. तुम्हाला जर तो सुरीच्या साहाय्याने कट होत नसेल तर तुम्ही सुरीने साईडला मार्क करून घेऊन दोऱ्याच्या साहाय्यानेही कट करून घेऊ शकता. बेस परफेक्टरित्या बेक झाल्यामुळे सुरीच्या साहाय्याने अगदी परफेक्ट असं त्याचे लेयर होतात. आणि याच प्रकारे मी दोन्ही बेसचे 3-3 लेयर करून घेतलेले आहेत. आपल्या डिझाईननुसार बेस प्लेटला तयार करायला घेतलं. पूर्ण बेस प्लेट क्रमकोट करून घेतलेली आहे आणि लगेच केक बेसलाही क्रमकोट करायला घेतलेला आहे. स्पॉनची लेयर घेऊन त्याला चॉकलेट शुगर सिरपने सोक केलं आहे. त्यानंतर लगेच क्रीम अप्लाय करून क्रीम पूर्णपणे पसरून घेतली आणि लगेच त्याच्यावर चॉकलेट गनाश ॲड केलं आणि त्यानंतर सेकंड लेयर ठेवली. अशा प्रकारे 1 बाय 1 सगळ्या लेयर बसून घेतलेल्या आहेत, सेट करून घेतले आहेत. चॉकलेट केक असल्यामुळे चॉकलेट शुगर सिरप यूज केलं आणि प्रत्येक लेअरमध्ये भरभरून गनाश ॲड केला आहे, कारण चांगली टेस्ट यावी म्हणून. प्रत्येक लेअरमध्ये गनाश ॲड केलं की केकची टेस्ट अजून जास्त एन्हान्स होते. त्यामुळे प्रत्येक लेअरमध्ये चॉकलेट टाकून कवर केलेलं आहे आणि क्रीममध्ये पण चॉकलेट मिक्स करून त्यामध्ये भरभरून चॉकलेट सिरपही ॲड केलेला आहे. अशा प्रकारे प्रत्येक लेअरवर पहिलं बेस, त्यानंतर चॉकलेट शुगर सिरपने सोक करून त्यावर क्रीम अप्लाय करून त्यानंतर चॉकलेट गनाश ॲड केला आहे. अशा प्रकारे प्रत्येक लेअर सेट करून घेतलेले आहेत. त्या 6 लेअर सेट करून घेतले आहेत. पूर्ण लेअर सेट झाल्या की त्याला सेट होण्यासाठी 6 ते 7 तास फ्रीजरमध्ये ठेवून त्याला सेट करून घेतलेला आहे. पूर्ण सेट झाला की आता फायनल क्रमकोट करायला घेतला आहे. त्यामध्ये पायपिंग बॅगच्या साहाय्यानं थोडी थोडी क्रीम ॲप्लाय केली जात आहे. त्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे क्रीम ॲप्लाय केली तर क्रीम ॲप्लाय करायलाही सोपं जातं आणि क्लीन करायलाही सोपं जातं. त्यामुळे मोस्टली तर पायपिंग बॅगच्या साहाय्यानेच क्रीम ॲप्लाय करून घ्यायची आणि त्यानंतर हळूहळू टर्न टेबल फिरवत क्रीम क्लीन करून घ्यायची आहे. अशा प्रकारे पूर्ण बेसला क्रमकोट करून तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.